ही पद्धत आहे ज्याद्वारे बिल आणि मी याचा सामना केला आहे आणि एक पद्धत विकसित केली आहे सकाळी लवकर उठण्याची. हे नेहमीच सर्वांनी केलेले नसते, परंतु आम्हाला हे खूप कार्यक्षम वाटले आहे. मी त्याचे पाय संतुलनासाठी ओढल्यानंतर मला हा हात मिळतो. मग तो उठतो आणि मी फक्त त्याला तिथे आधार देतो. त्याचे पाय फिरवा जोपर्यंत ते पूर्णपणे जमिनीवर सपाट होत नाहीत, कारण त्याचे संतुलन कधीकधी असुरक्षित असते. मग काठीच्या मदतीने आणि मी त्याचा हात अशा प्रकारे घेतो आणि त्याच्या हातावर जखम होऊ नये म्हणून त्याला धरून न ठेवता मी फक्त त्याला अशा प्रकारे वर उचलण्यास मदत करतो जोपर्यंत तो त्याचे संतुलन पुन्हा मिळवत नाही, जोपर्यंत तो पुढे झुकतो करत आहे. आणि मग आम्ही घेऊ शकतो काही पावले. हळूहळू सुरुवातीला तो त्याचे संतुलन मिळवतो आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या घरात हे व्यवस्थापित करतो. म्हणून कोणाला तरी बेडवरून उभे राहताना स्थिर वाटण्यासाठी मदत करण्याचा एक मार्ग म्हणजे एक हँडलिंग बेल्ट वापरणे. हे हँडलिंग बेल्ट कोणाला उचलण्यासाठी बनवलेले नाहीत, परंतु एकदा ते उभे राहिल्यावर त्यांना स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणून म्हणा, जर तुम्ही बेल्ट समायोजित करा, ते छान आणि घट्ट आहे याची खात्री करा. तुमचा हात हँडलमध्ये ठेवून रंगाच्या शरीराच्या विरुद्ध सपाट आणि तुम्ही दोघे एकत्र उभे राहण्यासाठी काम करत आहात, हालचालीचे समन्वय साधत आहात. उभे राहण्यासाठी तयार आहात का? होय. ठीक आहे. म्हणून हँडलिंग बेल्ट वापरताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उभे राहणे आणि चालताना तुमचे संतुलन आणि स्थिरता राखण्यासाठी मदत करणे, बेडवरून उचलणे नाही. म्हणून तिथे छान आणि जवळ राहा, मना रंगाच्या जवळ राहा आणि तो त्याचे पाऊल टाकतो, तुम्ही त्याच्याबरोबर राहता, त्याला त्याचे संतुलन राखण्यास मदत करता.